राज्यातील शेवटचा मतदारसंघ अशी ओळख असलेल्या भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात आज सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे। तर आतापर्यंत 45.48% मतदान पूर्ण झालंय। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे। मतदान सुरळीत पार पडावं म्हणून भंडारा गोंदिया मिळून एकूण 2133 मतदान केंद्र आहेत, तर यात 41 महिला मतदान केंद्र आहेत। एकूण 18 उमेदवार या मतदारसंघात रिंगणात असून खरी लढत भाजपाचे सुनील मेंढे आणि काँग्रेसचे डॉ प्रशांत पटोळे यांच्यात आहे। तसंच भंडारा गोंदिया मिळून एकूण 18,27,187 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे। देशात होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील मतदानात भंडारा गोंदिया लोकसभेचा समावेश आहे। आज सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे आणि सकाळपासूनच मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर रांगा लावल्या आहेत। आज सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे। या लोकसभा क्षेत्रात एकूण 6 तालुक्यांचा समावेश असून गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव हा नक्षल प्रभावित तालुका येतो, म्हणून इथे सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे। उर्वरित गोंदिया, भंडारा, तुमसर, साकोली आणि तिरोडा तालुक्यात सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान करता येणार आहे। सध्या तापमान खूप वाढल्याने याचा मतदारांवर कोणताही परिणाम होऊ नये या दृष्टीने मतदान केंद्रावर तात्पुरते शेड उभारले गेले आहे। तसंच कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे।